नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया इस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इस्कॉर्ट्स कुबोटा शेअर इन फोकस टुडे ॲज ट्रॅक्टर सेल्स जंप 38.5% इयर ऑन इयर बेसिस इन डिसेंबर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेड या कंपनीने आपला बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा ॲग्री मशिनरी बिझनेस डिसेंबर 2025 मध्ये त्याची सेल झाली आहे 7,577 ट्रॅक्टर्सची, जे एका वर्षाआधी म्हणजे डिसेंबर 2024 मध्ये होती 5,472 युनिट्सची. म्हणजे इथे आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 38.5%ची जबरदस्त ग्रोथ दिसत आहे. आणि डोमेस्टिक ट्रॅक्टर्स सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 36.1%ने ग्रो होऊन डिसेंबर 25 मध्ये झाली आहे 6,828 युनिट्सची. तसेच एक्सपोर्ट ट्रॅक्टर्स सेल इयर ऑन इयर बेसिसवर 64.3%ने ग्रो होऊन डिसेंबर 25 मध्ये झाली आहे 749 युनिट्सची. आणि याच अपडेटमुळे इस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेड या कंपनीला डिफेन्स कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 150 कोटी रुपये. आणि याच अपडेटमुळे अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया NCC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NCC लिमिटेड या कंपनीला डिसेंबर 2025 या महिन्यामध्ये 4 ऑर्डर्स मिळाले आहे, ज्याची टोटल व्हॅल्यू आहे 1,237.24 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हे जे कंपनीला 4 ऑर्डर्स मिळाले आहे, त्यामधली 704.67 कोटी रुपयांची बिल्डिंग डिव्हिजनची ऑर्डर आहे आणि 532.57 कोटी रुपयांची ऑर्डर ट्रान्सपोर्टेशन डिव्हिजनची आहे. आणि याच अपडेटमुळे NCC लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कल्पतरू प्रोजेक्ट्स सेक्युअर ₹719 कोटी ऑर्डर फॉर ठाणे मेट्रो रेल प्रोजेक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कल्पतरू इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीला इंडियाच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्पेसमध्ये आपली पोझिशन अजून मजबूत करण्यासाठी 719 कोटी रुपयांचे ऑर्डर्स मिळाले आहे. आणि याच अपडेटमुळे कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया हुडकोबद्दल, म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हुडकोच Q3 लोन सँक्शन ॲट ₹46,167 कोटी, डिसबर्समेंट ॲट ₹41,346.70 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडनी आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q3चा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, हुडकोचा लोन सँक्शन फायनान्शियल इयर 2026च्या पहिल्या 9 महिन्यामध्ये 1.39 लाख कोटी रुपये आला आहे. आणि हा प्रोव्हिजनल बेसिसवर आहे. आणि फक्त फायनान्शियल इयर 2026च्या फक्त थर्ड क्वार्टरमध्ये कंपनीचा लोन सँक्शन आहे 46,167.32 कोटी रुपये. तसेच हुडकोचा लोन डिसबर्समेंट फायनान्शियल इयर 2026च्या पहिल्या 9 महिन्यामध्ये आहे 41,346.70 कोटी रुपयांचा. आणि फायनान्शियल इयर 2026च्या फक्त थर्ड क्वार्टरमध्ये हुडकोचा लोन डिसबर्समेंट आहे 15,508.25 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, याच जबरदस्त अपडेटमुळे हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड
ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी वोल्टास लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, वोल्टास GST डिमांड स्लॅशेस टू 11 कोटी रुपीज फ्रॉम 265 कोटी इन उत्तराखंड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, टाटा ग्रुपची एअर कंडिशनिंग मेकर आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रोव्हायडर कंपनी वोल्टास लिमिटेडवरचा जो कंपनीला GST टॅक्स डिमांड नोटीस मिळाला होता 265.25 कोटी रुपयांचा, तो आता घसरून राहिलेला आहे आता फक्त 10.77 कोटी. आणि मित्रांनो, या जबरदस्त अपडेटमुळे टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी वोल्टास लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी SML महिंद्रा लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, SML महिंद्रा रिपोर्ट 67% जंप इन व्हेकल सेल्स टू 1044 युनिट्स इन डिसेंबर 2025. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, SML महिंद्रा लिमिटेड या कंपनीने आपल्या डिसेंबर 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर SML महिंद्राने टोटल 1044 व्हेकल सेल केल्या आहे डिसेंबर 25 मध्ये, जी इयर ऑन इयर बेसिसवर 67%ची जबरदस्त ग्रोथ दर्शवते. आणि एका वर्षाआधी कंपनीची सेल्स होती 626 युनिट्सची. आणि मित्रांनो, यामध्ये कार्गो व्हेकल सेल्स इन्क्लूड आहे 462 युनिट्सची डिसेंबर 25 मध्ये. तसेच यामध्ये पॅसेंजर व्हेकल सेल्स इन्क्लूड आहे 582 युनिट्सची. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे SML महिंद्रा लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आणि मित्रांनो, इथे आपण बघू शकतो SML महिंद्रा लिमिटेड या कंपनीला महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने कॅलेंडर इयर 2025 मध्येच खरेदी केले आहे. इथे आपण बघू शकतो क्वार्टर 2च्या डेटानुसार या कंपनीमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची हिस्सेदारी वाढून झाली आहे 58.97%. म्हणजे SML महिंद्रा लिमिटेड ही महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. बोलूया IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, IRFC सँक्शन ₹5,000 कोटी टर्म लोन टू महाजेनको ₹3,000 कोटी डिस्बर्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने लोन ॲग्रीमेंट एक्झिक्यूट केला आहे महाजेनको म्हणजे महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड सोबत. आणि मित्रांनो, टोटल सँक्शन अमाऊंट आहे 5,000 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, टोटल सँक्शन लोनमधला 3,000 कोटी रुपयांचा डिस्बर्समेंट ऑलरेडी सेम डेवर झाला आहे असे IRFCने सांगितले आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, इंडियाज ब्रॉडबँड सबस्क्रायबर बेस क्रॉसेस 100 कोटी मार्क इन नोव्हेंबर ट्राया. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ट्रायाच्या डेटानुसार नोव्हेंबर 2025 या महिन्याच्या डेटानुसार इंडियामध्ये ब्रॉडबँड सबस्क्रायबर बेस 1 बिलियन म्हणजे 100 कोटीपेक्षाही जास्त झाले आहे. आणि मित्रांनो, यामध्ये जिओ लीड करत आहे 51 कोटी ब्रॉडबँड सबस्क्रायबर सोबत, ज्यामध्ये 49.69 कोटी वायरलेस आणि 1.35 कोटी फिक्स लाईन ब्रॉडबँड सबस्क्रायबर आहे. आणि त्यामागे भारती एअरटेल 31.42 कोटी ब्रॉडबँड सबस्क्रायबर सोबत आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि भारती एअरटेल लिमिटेड या कंपन्या फोकसमध्ये आलेल्या आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ
फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.